working at the same school. सिंधुदुर्गातल्या शिरगाव हायस्कूलची ही गौरी चिंदरकर एडना या तिच्या ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या शिक्षिकेशी बोलतीये. And I'm very happy to see you again after very long time. That's wonderful. You look so good and you're studying computer engineering. Yes. केवळ एडनाच नाही तर ब्रिस्बेन मधले तिचे गाईड रॉजरशीही ती इंटरनेटद्वारे संवाद साधत असते. What's time there now? 2009 मध्ये शिरगाव हायस्कूलमध्ये सुरू झालेल्या सेल्फ ऑर्गनाइज्ड लर्निंग एन्व्हायरमेंट या उपक्रमांतर्गत 6वीत असल्यापासूनच गौरीनं पाठ्यपुस्तकी शिक्षणाबाहेरच्या आपल्या शंका अशा आंतरराष्ट्रीय मार्गदर्शकांकडून सोडून घ्यायला सुरुवात केली. शोधण्याचं महत्त्व कळलं. एखादी गोष्ट आपण म्हणजे मला एखादा डाऊट आहे तो मी टीचर्सना विचारला, त्यांनी तो मला एक्सप्लेन करून सांगितला. असं म्हणजे एखाद्यावर अवलंबून न राहता जर मी ते स्वतः शोधायला लागली तर तो डाऊट मला क्लिअर होतोच, पण त्याच्याबरोबर आजूबाजूची जी काही त्या डाऊट व्यतिरिक्तची जी अधिक माहिती आहे ना ती पण मला मिळते. या सेल्फ ऑर्गनायझिंग लर्निंग एन्व्हायरमेंट या संबंध भारतातल्या त्या प्रोजेक्टच्या मुख्य प्रवर्तक असलेल्या सुनीता कुलकर्णी मॅडम आपल्याबरोबर आहेत. ही कल्पना काय आहे ते आपण त्यांना विचारणार आहोत. ही जी कन्सेप्ट आहे मुळात ज्याच्यामध्ये ज्या कन्सेप्टने आज गौरीला BBCने जगातल्या 100 पर्सनॅलिटीजमध्ये त्यांची निवड केलेली आहे. तर ही सोल कन्सेप्ट काय आहे थोडक्यात सांगा. सोलच्याच कॉन्सेप्टला द ग्रॅनी क्लाउडचा कॉन्सेप्ट जोडला गेला की ज्याच्या माध्यमातून जगभरातून कुठूनही वेगवेगळ्या म्हटलं तर आज्या आपण म्हणजे वयाने आज्या असतील असं नाही किंवा त्याच्यात पुरुष मंडळी पण आहेत, पण वेगवेगळे मीडिएटर्स हे स्काईपवरनं मुलांशी संवाद साधतात आणि त्यांना विचार करायला प्रवृत्त करतात किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधायला त्यांना इन्करेज करतात आणि ह्याच्यातून ती मुलं शिकत गेली. या सगळ्यात गौरीला मदत झाली ते तिचे हायस्कूलचे शिक्षक शमसुद्दीन अत्तार सरांची. इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणं हेच मोठं दिव्य होतं आणि आमचं नशीब चांगलं आमच्या संस्थेचं, आमच्या शाळेचं आणि आमचं भाग्य की सोलसारखा प्रोजेक्ट या आमच्या शाळेत आला आणि या प्रोजेक्टमधनं आम्हाला ह्या सुविधा सुरुवातीला उपलब्ध करून दिल्या गेल्या आणि त्या सुविधेचा पुरेपूर वापर आमच्या विद्यार्थ्यांनी करायला सुरुवात केली. ज्ञानाची भूक जी असते म्हणतो आता आपण ती आम्ही प्रत्यक्ष अनुभवली आहे. परदेशी मार्गदर्शकांच्या वेळा सांभाळण्यासाठी सकाळी 6 वाजल्यापासून शाळेत येणाऱ्या गौरीनं सातत्य राखत या उपक्रमातून पाठ्यपुस्तकाबाहेरची भरपूर माहिती आणि जोडीला जबरदस्त आत्मविश्वास मिळवलाय. याचीच दखल BBCनं घेत तिला जगातल्या 100 प्रेरणादायी महिलांच्या यादीत स्थान दिलंय. गेले 3-4 महिने ही प्रोसेस सुरू होती. BBCकडनं मला ऑफिशियल मेल आलेला. नंतर आम्ही त्यांना ती माहिती दिलेली जी त्यांना हवी होती. काही फोटोज त्यांना हवे होते ते मी सुनीता मावशींनी त्यांच्याकडे आमचे तेव्हाचे सोल इन द क्लाउडचे सोलचे फोटोज होते ते त्यांना दिलेले आणि मग BBCवाल्यांनी ती पूर्ण न्यूज हे केली, तो आर्टिकल तयार केलं. परीक्षांच्या जीवघेण्या स्पर्धांमधले मार्क्स आणि प्रत्यक्ष ज्ञान या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे गौरीसारख्या एका खेड्यात शिकणाऱ्या विद्यार्थीला वेळीच कळलंय. त्यामुळेच तिला आता लय भारी वाटतंय. खरं तर खूप भारी वाटतंय, पण खरं तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी एक आउटपुट आहे म्हणजे ॲज अ रिझल्ट म्हणून माझ्याकडे बघितलं जाते पूर्ण सोल प्रोजेक्टचं. म्हणजे मी सांगते सगळ्यांना की थॉमस अल्वा एडिसनने बल्ब लावला तर तो बल्ब म्हणजे मी आहे.